काय सुंदर उंदियो झालंय। माझ्या सगळ्या किचनमध्ये उंदियोचा एवढा घमघमाट सुटलेला आहे। हे केळं पण आपलं किती सुंदर शिजलेलं आहे। राजेरी केळ्यांनी उंदियो खूप टेस्टी लागतो। त्याचबरोबर उंदियोमधले बॉलसुद्धा आपले खूप सुंदर झाले आहेत। बॉल किंवा मुठिया, मेथीचे मुठिया ते सुद्धा सुंदर झालेले आहेत। हे बघा, आपण फोडल्यानंतर सुद्धा किती सुंदर दिसत आहेत। मी प्रणोती बोरसे तुमच्या सर्वांचे प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये सुरती पापडी यायला लागलेली आहे। त्यामुळे उंदियो हा झालाच पाहिजे। हे आता आपण घेतलेलं आहे मी 400 ग्रॅम कोनफळ घेतलेलं आहे। कोनफळाला वरती त्याचं कवर असतं ते काढून छानपैकी पुसून घेतलेलं आहे आणि बारीक तुकडे केले। त्याचबरोबर ही माझी तूर आहे। तुरीच्या शेंगा मी व्यवस्थित सोललेल्या आहेत। आता ही सुरती पापडी दोन प्रकारची असते। एक असते चपटी सुरती पापडी आणि दुसरी असते ती दाण्याची सुरती पापडी। तर ह्या सुरती पापड्या दोन्ही लागतात। तर ह्या मी 200 ग्रॅम घेतलेल्या आहेत। त्याच्याशिवाय उंदियोला टेस्ट नाही। मी इथे राजळी केळं वापरते, ते जरासं कच्चं असतं, ते खूप टेस्टी लागतं। त्यानंतर ही चिकणी वांगी आहेत, याला 4 भाग केलेले आहेत। हे आपण भरणार आहोत। आणि हे आहे आपलं रताळं। रताळ्याचं सुद्धा वरचं मी साल काढलेलं आहे, स्वच्छ ते पुसलेलं आहे आणि हे असे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर पण मी भरपूर घेतलेली आहे। आणि हे उंदियोच्या ह्या फक्त आपल्या भाज्या झालेल्या आहेत। आता या उंदियोला बऱ्याच स्टेप बाय स्टेप्स आहेत। तर त्याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर पण मी ताजी घेतलेली आहे आणि हे स्टेप बाय स्टेप आहेत। का आता आपण ह्याचा मसाला कसा बनवणार आहोत ते मी दाखवते। ही ओली हळद आहे। त्याचबरोबर ही पांढरी आल्यासारखी दिसते, ही आहे आंबी हळद। ओली हळद आणि आंबी हळद घ्यावी लागते। 100 ग्रॅम ओली हळद घेतली आहे तर 25 ग्रॅम आंबी हळद घेतली आहे। याचा सुद्धा टेस्ट खूप सुंदर लागते। त्याचबरोबर इथे मी 200 ग्रॅम हिरवे वाटाणे मटर हे घेतलेले आहेत। माझी उंदियो करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। 7 ते 8 तिखट मिरच्या आहेत माझ्या। त्यांनी काय होतं, उंदियो व्यवस्थित तिखट लागतो, कारण आपण केळं गोडीच घेतलेलं आहे तर खूप सुंदर। आणि माझ्याकडे 4 जुड्या पातीचा लसूण आहे, तो व्यवस्थित मी कापलेला आहे। आणि अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, नारळ म्हणजे आपलं ओला नारळ घेतलेलं आहे अर्धी वाटी। त्याचबरोबर याच्या आपल्याला 3 लिंबाचं मी ज्यूस काढलेलं आहे, आपल्याला ह्याला लागणार आहे। आता हे सगळं जिन्नस आहे हे मी अलमड वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यात लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 7-8 चमचे साखर घातलेली आहे। आंबट गोडचा बॅलन्स इथे परफेक्ट चालला आहे आणि ते मिरच्या पण व्यवस्थित आहेत, त्यामुळे तिखट छान झाले। आता ही सुकी पावडर दिसते, ही उंदियोचा मसाला आहे सुका। याच्यामध्ये धणे, जिरं, ओवा आणि बडीशेप असतो। तुम्हाला जर ही सुकी पावडर हवी असेल तर तुम्ही माझ्याकडेही मागू शकता। आता हे सगळं एकत्र केल्यानंतर हा मसाला मी या वांग्यामध्ये स्टफ करत आहे। हे छान स्टफ करून सगळी वांगी मी घेणार आहे। तुम्ही माझे व्हिडिओपर्यंत बघत चला आणि तुम्ही कॉमेंट करा आणि मी जे जे पदार्थ दाखवते ते तुम्ही तुमच्या किचनमध्ये जरूर करा। मी इथे जरासं 5 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कोनफळ, नंतर आपलं रताळं आणि सगळ्या भाज्या ज्या मोठ्या पीसेस आहेत ते सगळं तळून घेतलं। मी उंदियोमध्ये कुठेही बटाट घालत नाही, कारण ऑथेंटिक उंदियो करतात त्याच्यामध्ये बटाटा नसतो, हे असेच प्रकार असतात। कोणी याच्यामध्ये सुरण आणि साधा घेवडा घालतात। साधा घेवड्याने उंदियोची टेस्ट बदलते। याला साधा घेवडा नाही तर सुरती पापडीच लागते। तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुम्हाला परफेक्शन हे कळेल। लग्नामध्ये जो आपण उंदियो खातो तीच टेस्ट या माझ्या उंदियोला येते, कारण मी इथे राजळी केळं पण घालते आणि हे राजळी केळं अर्ध कच्चं असतं, त्यामुळे ह्याला एक गोडीस आणि छान चव असते। ते पण मी तळून घेतलेलं आहे। तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करा।
जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ कधी येतात हे कळेल आणि मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे आणि ह्या रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये करत चला. आता मी काय केलेलं की आपले जे सुरती पापडी आणि दाण्याची पापडी त्याचबरोबर तूर हे एकत्र केलं, त्याला तो ओला मसाला लावून घेतला आणि त्या तेलामध्ये मी घालून घेतलं. आता त्या मसाल्यामध्ये मीठ पण आहे, मीठ, साखर, लिंबू आणि मिरची, त्यामुळे गोड तिखट आंबट अशी छान चव आलेली आहे याला. आता हे असं खाली छानपैकी मी गालीच्यासारखं करून घेणार आणि बारीक गॅस ठेवणार. ह्याच्यामध्ये पाणी नाही घालणार, स्वतःचंच पाणी सुटतं आणि ऑलरेडी आपल्या अर्ध्या कच्च्या भाज्या झालेल्या आहेत. फक्त शिजायचं काय आहे तर पापडी आणि वांगं. ॲक्च्युली वांगंसुद्धा आपण तळून घेतो, पण ते मग अगदीच नंतरनं ते खडून जातं, म्हणून मी ते वांगं तळलेलं नाही आहे. आता ह्याच्यावर मी हे वांगी सगळी अरेंज करीन. वांगं शिजायला फार वेळ लागत नाही आणि वरती आपण ज्या तळलेल्या भाज्या ठेवायच्या. आता आपण हा असा थर लावला ना की काय होतं की व्यवस्थितपणे ना ज्या भाज्या शिजायच्या आहेत त्या छान शिजल्या जातात. आता ह्यालासुद्धा मी तो मसाला सगळा व्यवस्थित लावून घेतला. त्या मसाल्यामध्येच सगळं आहे. आता उरलेला मसालासुद्धा मी वरनं टाकणार आहे आणि छान बारीक गॅसवर आपण ते शिजवणार आहोत. नारळ ओलं असल्यामुळे आपोआप झाकण लावल्यानंतर पाणी सुटतं आणि भाज्या आपल्या छान वाफेवर शिजल्या जातात. आता इथे आपण मुठिया करणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 पाव किलो बेसन घेतलेलं आहे. या पाव किलो बेसनामध्ये मी दोन चमचे काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे. हे तिखट नसतं, हे पण आंबट गोड तुरट अशी छान कडू अशी छान चव असते या बॉल्सना. मी बॉल्स करते, तुम्हाला पाहिजे असेल तर छोटे छोटे लांबट मुठिया करा. आमच्याकडे ते मोठे आवडतात. इथे पण मी सुका उंदियोचा मसाला घातलेला आहे, तो प्रणवतीच मसाल्याचा आहे, तर तो मी व्यवस्थित त्याच्यात घातला आहे. त्याचबरोबर ते वाटण केलं होतं ते पण घातलेलं आहे. त्यांनी एक तुमच्या त्या बॉलना खूप टेस्ट येते, म्हणजे तुम्ही तो बॉलसुद्धा उचलून खाल्लात ना तरी एकदम टेस्टी लागतो. आता हे सगळं याच्यामध्ये मी चांगली 2 मुठी मेथी जी खुडलेली आहे, मेथी याच्यामध्ये घालताना कधीच कापायची नाही, नाहीतर ती अतिशय कडू लागते. आपल्याला हवं असेल एवढं मीठ घालूया, कारण वाटणामध्ये मीठ आहे पण पिठामध्ये मीठ नाही आहे, त्यामुळे इथे आपण 1 चमचा मीठ घातलं आहे. आता ही मी 2 मुठी चांगल्या मेथी घेतलेली आहे. मेथी अजिबात मी तरी कापत नाही, प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते, एकजीव करून घेते आणि याचे छोटे छोटे बॉल्स करते. आता छोटे म्हणजे काय, आमच्याकडे बॉल जरा मोठे लागतात, म्हणून मी तुमच्याकडे आवडतात त्या पद्धतीचे करा. आता मी एवढे मोठे बॉल करणार आहेत आणि माझ्याकडचे हे मुठिया मोठे असतात, कारण आमच्याकडे मुठिया जास्त आवडतात. आता हे आपण गोल करून ठेवलं, त्याला आपण डीप फ्राय करणार आहोत. डीप फ्राय केल्यानंतर आपण ते भाजीमध्ये घालून थोडासा पाण्याचा हापका मारायचा, किंवा पाण्याला भाजीला ओलसरपणा असेल तर त्याच्यात करून घ्यायचं. नंतर हे काय होतात की सुंदर त्याच्यामध्ये त्या वाटणामध्ये वगैरे एकत्र झाल्यानंतर त्या बॉल्सना सुद्धा एक इतकी सुंदर टेस्ट लागते. आमच्याकडे ह्या बॉल्ससाठी खास उंदियो खाल्ला जातो आणि आम्ही हा उंदियो फक्त वाटीत घेऊन किंवा डिशमध्ये घेऊन खातो. आम्हाला ह्याच्याबरोबर नाही चपाती लागत, नाही भाकरी लागत, नुसती सगळ्या भाज्यांचे आम्ही फ्लेवर घेतो. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या ठेवतो. तुम्हाला जर बारीक हवे असतील तर तुम्ही त्या बारीक करू शकता. आता हे सगळे बॉल्स आहेत ते मी याच्यावर घालणार आणि भाजी वरती खालून सगळी छान परतवणार. ॲक्च्युली आमची भाजी सगळी शिजलेली आहे. आता मी थोडासा पाण्याचा हापका मारणार आणि एक बारीक एक वाफ घेणार. वाफ एवढ्यासाठी की हे बॉल्स टाकलेत त्या बॉल्सला मॉइश्चर झालं पाहिजे आणि त्याच्या तो जो रस आहे आतला भाजीचा तो खेचला गेला की अगदी अप्रतिम लागतं. आमच्याकडे हा उंदियो शिळा झाला की भयंकर आवडतो आणि अशा प्रकारे आपला
हा गुजराती उंधियो, सुरती उंधियो म्हणतात, तर हा आपला रेडी आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.